मन जसं असेल त्या पद्धतीनं आपल्या हातून कर्म करत असते. बरेच लोक वरून आपल्याला चांगलं कर्म करताना दिसते, पण आज जर खेळ वेगळा असेल तर त्याचा ते कर्म चांगल्या कर्मात मोडत. अरे नदीच्या काठावर जर एखादा बगळा डोळे लावून बसला असा म्हणजे आपण काय त्याने ध्यान करून राहिला म्हणून समजायचं काय हो? सगळं ध्यान करून राहिला, देवाचं ध्यान करून राहिला. आहा, शांत जरी उभा असला ना दादा तरी तो मासोळी डोळ्याला दिसली का कशात पकडते हो? कशात पकडते? सोचित पकडते. महाराज दिसलं होतं कर्म आपल्याला का देवाचं ध्यान करून राहिला, पण मासोळी डोळ्यासमोर आल्याबरोबर लगेच सोचित पकडली. कर्मात बदल झाला. ध्यान नव्हतं ते तर शिकारीसाठी बसलेलं केलेलं एक षडयंत्र आहे. आणि तसंच आपलं आहे. आपण जरी कर्म करत असलो, देवाचं कर्म करत असलो, पण ते देवाचं कर्म आपल्या जर चित्तात भाव वेगळा असेल तर ते देवाचं कर्म देवाने प्राप्त हो. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगेन. मला एक सांगा, एक माणूस सकाळी उठतो किती वाजता? किती उठतो? 3 वाजता उठतो. किती वाजता? 3 ला उठतो. सकाळी 3 ला उठला, स्वतः आंघोळ केली, आंघोळ झाली, देवाची आंघोळ केली, देवाची आंघोळ झाली, देवाले गन पावडर झालं, चंदन लावलं, अमक लावलं, टमक लावलं. आता देवाले कपडे घालून दिले. आता देवाच्या समोर काय धूपदीप आरत्या लावल्या. आता देवाच्या समोर काय अगरबत्त्या चालल्या. मग आता देवाच्या समोर काय देवाच्या समोर नैवेद्य दाखवलं. मग आता देवाच्या समोर काय आता तुळशीची माळा घेतली. मग तुळशीची माळा घेऊन केलं काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हे किती तास हो? अर्धा तास नाही, 1 तास नाही, 1.5 तास नाही, अख्खे 2 तास रामकृष्ण हरी डोळे लावून म्हटलं. महाराज सकाळी 3 वाजता उठला हा, आणि 3 वाजता उठून यानं केलं काय? सकाळी 3 ते महाराज 7 वाजेपर्यंत यानं देवाचं कर्म केलं. कोणतं? जे देवासाठी लागतं ना ते कर्म यानं केलं. पण 7:30 वाजता महाराज बायकोनं नाश्ता समोर आणला, यानं खिशातला मोबाईल काढला, एका दुसऱ्याला फोन लावला, त्याने म्हणू लागला भाऊ आज त्याची आपल्याला जिरवाची ऐकायची. आज भाऊ त्याने दाखवायचं आहे, आज त्याचा काटा काढायचा. 3 वाजतापासून उठला होता हा, स्वतः आंघोळ केली, देवाची केली, देवाच्या कामं केले महाराज. 3 ते 7 पर्यंत 4 तास देवाचे कर्म केलं यानं. पण 4 तासानंतर लगेच याच्या प्लॅनिंगा चालू झाल्या. याच्या मनात भाव वेगळा, आता तो भाव राहिला नाही. याच्यापेक्षा मी समोरच बोले, देवाचं काम करते, याचा परमार्थ करते, सारा करते, पण मन चांगलं नाही, वागणं चांगलं नाही. दुसरा एक आहे. दुसरा कोणता? दुसरा एक असा आहे, तो कधी देवाच्या मंदिरातही जात नाही, तो कधी देवाच्या पायाही पडत नाही, तो कधी देवासमोर उदबत्ती फिरवत नाही. याच्यापेक्षा शेवटचं बोले, त्याने देवाचं घेणं देणं नाही, पण मन चांगलं आहे. काय हो? मन चांगलं आहे महाराज, वागणं चांगलं आहे. आता तुम्ही बोले एक सांगा, या 2 माणसातला देवाले कोणता आवडलो? देवाले कोणता आवडलं? जो सकाळी 3 वाजतापासून उठला, देवाचे कामं केले, 7:30 वाजता